नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, मोदी सरकारने दुप्पट केला हा भत्ता। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने काही विशेष श्रेणीतील दिव्यांग केंद्रीय कर्मचाऱ्यांना सामान्य दराच्या दुप्पट परिवहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे। वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांना या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत। 15 सप्टेंबर 2022 रोजीच्या निर्देशांमध्ये सुधारणा करून दिव्यांगता श्रेणीची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दुप्पट परिवहन भत्ता दिला जाणार आहे। केंद्र सरकारने दिव्यांजन अधिकार अधिनियम 2016 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे। दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी का आवश्यक आहे ही सुविधा याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, दिव्यांग कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक अतिरिक्त अडचणीचा सामना करावा लागतो। कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास हा त्यांच्यासाठी मोठा आव्हान असतो। सरकारने परिवहन भत्ते दुप्पट केल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळेल, तसेच सामाजिक समावेशनासह प्रोत्साहन मिळेल। कुठल्या प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार हा लाभ याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, या भत्त्याचा लाभ अनेक श्रेणीतील दिव्यांगांना मिळणार आहे। उदाहरणार्थ, बरे झालेले कुष्ठरोग, मेंदू पक्षाघात, बोनापण, ऍसिड अटॅकचे शिकार आणि रेटकी हड्डीच्या विकृती किंवा जखमामुळे विकलांगता असलेल्यांना मिळणार आहे। अंधत्व, बहिरेपणा आणि मानसिक आजारही या यादीत समाविष्ट आहेत। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत विविध भत्ते कोणकोणते आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विविध भत्ते दिले जातात, जसा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता, वसतिगृह अनुदान यासारखे भत्ते दिले जातात। दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आधीपासूनच काही अतिरिक्त भत्ते होते, परंतु आता दुप्पट परिवहन भत्त्याचा अपडेटेड निर्देश आलेला आहे। दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय एक मोठी मदत ठरू शकतो। त्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता येईल आणि समाजात त्यांचा समावेश वाढेल। या निर्णयामुळे त्यांच्या दैनंदिन अडचणीवर मात करण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।